थांबा, गुलाबजामची रेसिपी शोधता आणि गुलाबजाम बनवणं जर तुम्हाला अवघड वाटत असेल, आतमध्ये गोळी राहतीये किंवा पाकामध्ये विरघळून जातात, आता काय करायचं, कसं बनवायचं? जर तुम्ही या सगळ्या प्रश्नांच्या शोधात असाल, तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. आज आपण बनवतोय अगदी इन्स्टंट असे गुलाबजामुन. हो, खव्याचे गुलाबजाम असणारे, कोणतेही प्रीमिक्स मी इथं वापरणार नाहीये. प्युअर खव्याचे हे गुलाबजामुन असणारे, पटकन तयार होणारे, म्हणजे ना खूप वेळ आपल्याला मुरवत बसायची गरज पडणार नाही. आत्ता तुम्ही बनवले आणि आत्ता लगेचच सर्व्ह केले, लगेच खाता येतील असे हे गुलाबजामुन असणार आहेत. बरं, यामध्ये खूप साऱ्या शंका असतात किंवा खूप सारी भीती असते. ती या व्हिडिओमध्ये तुमची पूर्णपणे मी घालवणार आहे. तुमच्या सगळ्या शंकांचे निरसन सुद्धा होणार आहे. त्यामुळे निर्धास्त तुम्ही दिलेली ही रेसिपी फॉलो करू शकता. आणि श्रावण महिना सुरू आहे, खूप सारे सण येणार आहेत, खूप सारे सण चालू सुद्धा आहेत. तर या सणांसाठी नक्की तुम्ही ही गुलाबजामची रेसिपी ट्राय करायला हवी. चला तर मग फार वेळ न दवडता पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर आपल्याला पाक बनवून घ्यायचा. यासाठी एखादं पसरट भांडं घ्यायचं किंवा जे कोणतंही भांडं घेणार असाल, पातेलं वगैरे, ते खालून तळाला पसरट असायला हवं. आता इथे मी 1/2 कप भरून साखर घेतलेली आहे आणि जेवढी साखर आहे ना, तितकंच पाणी आपल्याला यामध्ये ओतायचंय. वजनी प्रमाणानुसार जेवढा खवा तुम्ही घेणार आहात, तेवढीच साखर आपल्याला लागणार आहे. थोडासा पाक जास्त बनवला तरी सुद्धा चालू शकतो, फक्त तो कमी पडायला नको. आणि इथे जे मी माप तुम्हाला दिलंय ते अगदी परफेक्ट आहे. सगळ्यात आधी तर साखर आपण विरघळून घेतली. आता साखरेचा पाक जरा काळपट दिसत असेल, मळी त्याच्यामध्ये असेल, तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये दूध घालून मळी साईडला काढू शकता. आता साखर विरघळली गेली, यानंतर यामध्ये मी केसराच्या काही काड्या घातलेल्या आहेत आणि आता फक्त या साखरेच्या पाकाला उकळी येण्याची आपल्याला वाट पाहायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हलकीशी उकळी फुटायला सुरुवात झाली. यामध्ये मी वेलची पावडर घातली किंवा अख्खी वेलची सुद्धा तुम्ही फोडून 4-5 घातल्यात तरी सुद्धा चालणार आहे. आता उकळी येण्याची वाट पाहायची. एकदा का खळाळून अशी उकळी आली, की मग यानंतर फक्त 2 मिनिटांसाठी पाक आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा. 1 तारी, 2 तारी असा अजिबात आपल्याला पाक करायचा नाही. फक्त पाक थोडासा चिकट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. एक अंदाज सांगायचा तर उकळी आल्यानंतर फक्त 2 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती उकळला. असाच पाक आपल्याला हवा आहे. पाक तयार झाला. पाक असाच न ठेवता आपल्याला तो झाकून ठेवायचा आहे, की जेणेकरून कोमट राहील. आता चला, खव्याचा गुलाबजाम बनवतोय यासाठी इथे मी खवा घेतलेला आहे. हा अजिबात गोड नसणारा साधा खवा आहे, जो आपण बासुंदीसाठी वापरतो. आता खवा कसा ना थोडासा रवाळ असतो, अजिबात त्याला स्मूथ असं टेक्स्चर नसतं. असेल तर चांगलंच आहे, पण जर रवाळ असेल तर काय करायचं? अतिशय सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, की जेणेकरून तुम्हाला खूप वेळ मळत बसावं लागणार नाही. आता इथे मी काय केलं, आलं किसण्याची किसणी घेतलेली आहे किंवा याऐवजी कोणतीही किसणी जी बारीक अशी त्याची तार पडते ना, अशी किसणी घ्यायची. आता इथे आलं किसण्याच्या किसणीने संपूर्ण मी खवा किसून घेतलाय. यामुळे काय होईल, आपला एकतर वेळसुद्धा वाचेल आणि खूप वेळ आपल्याला हे मळत, रगडत बसावं लागणार नाही. खव्यामध्ये जे रवाळ दाणे आहेत ना, ते संपूर्ण आपल्याला काढावे लागतात. यासाठी खवा आधी खूप चांगला त्याला चोळून, तळहाताने मळून घ्यावा लागतो. पण आता इथे आपल्याला शॉर्टकट पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली आहे, की जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल. खवा बघा अगदी लोण्यासारखा मऊ झालेला आहे. सगळा एकत्र गोळा करून घेतला. आता हा खवा काही आपल्याला खूप वेळ मळत बसायची गरज नाही. असा छान गोळा करून झाला, की मग आपल्याला इतर साहित्य यामध्ये घालायचंय. आपल्या घरात पोह्याचे चमचे सुद्धा वेगवेगळ्या आकाराचेच असतात. म्हणून मी काय केलं, एक मध्यम आकाराचा चमचा घेतलेला आहे. पोह्याचा चमचा म्हटलं तरी सुद्धा वेगवेगळे आकार यामध्ये येतातच. आता या पोह्याच्या चमच्याने 5 चमचे आपल्याला इथे मैदा घ्यायचा आहे. अगदी शीर लावून गच्च भरून घेतलेला नाहीये. आता चमच्याचा अंदाज जरी तुम्हाला नाही आला, तरी सुद्धा काय करायचं, ज्या वाटीने किंवा पेल्याने तुम्ही साखर घेतलेली आहे, त्याने पाव वाटी भरून आपल्याला इथं मैदा घ्यायचा आहे. हा पदार्थ घातला, की मग तुमचे गुलाबजामुन अतिशय इन्स्टंट असे तयार होतात. हा आहे बेकिंग पावडर. 2 चिमूट फक्त बेकिंग पावडर आपल्याला घालायची आहे. 2 चिमूट बेकिंग पावडरने मस्त असे गुलाबजामुन रसरशीत होतात. आतमध्ये छान जाळी येते आणि आतमध्ये पाक मस्त असा मुरला जातो आणि लगेच खाण्यासाठी सुद्धा गरम-गरम तयार असतात. जर तुम्ही बेकिंग पावडर घातली नाहीत ना, तर मात्र तुम्हाला रात्रभर आपल्याला हे गुलाबजाम मुरत ठेवावे लागतात किंवा कमीत कमी 12 ते 15 तासांसाठी. आता ही बेकिंग जी पावडर आहे, ती कोणत्याही केकच्या शॉपमध्ये किंवा जिथे किराणा मिळतो त्या शॉपमध्ये अगदी आरामात मिळते. एकदा आणली की त्याची एक्सपायरी डेटसुद्धा 2 वर्षाची असते. 2 वर्ष तुम्ही तो ₹30-40 चं पॅकेट आरामात वापरू शकता.
आता सगळ्यात आधी तर घातलेला मैदा व्यवस्थित या पिठामध्ये किंवा आपण जो खवा घेतलाय त्यामध्ये सगळा मिसळून घेऊ. आता हा खवा आणि घातलेला मैदा चांगला एकजीव आपल्याला मिक्स करून घ्यायचा. खवा आणि घातलेला मैदा चांगला एकजीव असा मिक्स झाला. आता लगेचच आपल्याला याचे गुलाबजामुन बनवायला घेतले तर मग गुलाबजामला क्रॅक जाऊ शकतात. तर इथे तुम्ही बघू शकता गुलाबजाम कसा अनइव्हन वाटतोय. त्याला भरपूर असे क्रॅक गेलेले आहेत आणि असा गुलाबजाम अजिबात खायला चांगला लागत नाही आणि तो दिसतही नाही चांगला. आणि म्हणूनच मी इथं काय केलं, यावरती झाकण ठेवून फक्त 5 मिनिटांसाठी मुरू दिलं. 5 ते 10 मिनिटांसाठीच ठेवा, यापेक्षा जास्त वेळ अजिबात ठेवायचं नाही. आता हा गोळा घ्यायचा आणि तळ हाताने चांगलं याला रगडून मळायचंय. जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतेय अगदी त्याच पद्धतीने. ही पद्धत अशीच्या अशी तुम्हाला फॉलो करायची आहे, की जेणेकरून घातलेला मैदा हा चांगला खव्यामध्ये मिक्स होईल. तर या पद्धतीने सलग 5 मिनिटं तुम्हाला हे मळून घ्यायचंय. मळून घेतलं की पुन्हा एकदा लोण्यासारखं टेक्स्चर येतं आणि मग याला गुलाबजामला अजिबात क्रॅक जात नाहीत. अगदी छोट्या-छोट्या साध्याशा वाटणाऱ्या टिप्स पण तुमच्या गुलाबजामला एक वेगळंच लूक देऊ शकतात. सलग 5 मिनिटांसाठी मळून घेतलंय आणि हाताला असं थोडंसं तुपकट सुद्धा वाटतंय. तर आता मस्त असं मळून झालं. एकदा फक्त चेक करून घेऊ की याचे गुलाबजामुन कसे वळले जातायत. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे गुलाबजामुन वळले जातायत आणि याला अजिबात क्रॅक जात नाहीये. चला आता तुम्हाला असे गोल गुलाबजामुन वळून घ्यायचंय तर तुम्ही आरामात वळून घेऊ शकता. अगदी पटपट होतात. आता इथे ना आपण थोडासा वेगळा असा उभा गुलाबजाम करणार आहोत, जो आपल्याला मिठाईच्या दुकानामध्ये मिळतो. आणि हे गोल गुलाबजामपेक्षा साईजला थोडेसे मोठे असतात. तर इथे तुम्ही बघू शकता आधी हातावरती थोडंसं पीठ मी रगडून घेतलं आणि यानंतर छान असा आकार दिलाय. इथे तुम्ही बघू शकता. आत्ता जी साईज दिसतीये ना तळल्यानंतर दुप्पट होते आणि पाकामध्ये गेल्यानंतर तिप्पट होते. तर या अंदाजानुसारच गुलाबजाम तुम्ही वळून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता आधी हातावरती थोडंसं मी रगडून घेतलं की जेणेकरून स्मूथ होऊन जातात आणि मग यानुसार मी याला आकार दिलेला आहे. गोल करणार असाल तर फार कष्ट घ्यायची गरज पडत नाही. हा आकार द्यायचा म्हटलं थोडासा वेळ लागतो. तर इथे बघा सगळे गुलाबजाम मी छान असे वळून घेतलेले आहेत. आता लगेचच हे आपल्याला तळायला घ्यायचेत, पण तळायला घेत असताना यावरती झाकण ठेवा. नाहीतर हवेखाली आले की मग याला क्रॅक जाऊ शकतो, कारण वरचं आवरण थोडंसं कडक होऊ शकतं. म्हणून यावरती एखादा रुमाल घालू शकता. आता तेलावरती तळत असताना फार तेल कडकडीत गरम करायचं नाही किंवा खूप अगदी कोमट सुद्धा नको. मध्यम तेल गरम असायला हवं. एक गोळा घातला की हलकेसे बुडबुडे आले, पण लगेच असा तो वरती आलेला नाही. मग आता हे अगदी परफेक्ट साईन आहे. गॅसची फ्लेम मध्यम केलेली आहे. मध्यम आचेवरतीच आपल्याला यामध्ये एक-एक करून गुलाबजाम घालायचेत. एकाच वेळेस भरपूर गुलाबजाम नाही घालायचे. जर तुम्ही भरपूर गुलाबजाम घातले, तेलाचं टेम्परेचर एकदम कमी आलं, तर तेलामध्ये गुलाबजाम फुटू शकतात. म्हणून सुरुवातीला पहिल्या बॅचमध्ये ना थोडासा अंदाज घ्यायचा. कमीच गुलाबजाम घालायचे आणि कमीच गुलाबजाम तळून घ्यायचे. आता गुलाबजाम तळत असताना थोडासा वेळ लागतो. का वेळ लागतो? कारण तो आतमध्ये पर्यंत व्यवस्थित नाही तळला, तर आतमध्ये तशीच गोळी राहते आणि ती कच्चीच राहते आणि म्हणूनच थोडासा वेळ लागला तर लागू द्यात. पण एक 7 ते 8 मिनिट किंवा जास्तीत जास्त 10 मिनिट एका बॅचला लागू शकतात. आता इथे मी काय केलं तर फक्त 6 ते 7 गुलाबजामुनच घातलेले आहेत. सुरुवातीला हे असेच तेलामध्ये सोडले. अजिबात याला झाऱ्या किंवा चमचा लावलेला नाही. पण थोडासा वेळ गेला साधारण 1 मिनिटभर, की मग अशा पद्धतीने चमच्याने हे हलवून घ्यायचे. म्हणजे काय होईल, की आपोआप ते तेलावरती तरंगायला लागतील आणि यानंतर सगळ्या साइडनी व्यवस्थित असा रंग सुद्धा येईल. गुलाबजाम तळत असताना सुरुवातीचे 5 मिनिट मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचे आणि शेवटचे जे 5 मिनिट आहेत किंवा जे काही 2-3 मिनिट राहतील ते मात्र मध्यम ते हाय फ्लेमच्या मध्ये ठेवून छान रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. आता इथे तुम्हाला लक्षात येत असेल, की गुलाबजाम चांगलेच टम्म असे फुगलेले आहेत. आता पहिल्या बॅचमध्ये कदाचित तुम्हाला व्यवस्थित अंदाज येईलच, की किती हे अजून फुगतील. तेलामध्ये घातल्यानंतर हे छान फुलतात आणि यानंतर जेव्हा आपण पाकात घालू ना त्यावेळेस आणखीन जास्त फुलू शकतात. गुलाबजामला असं सतत ढवळणं खूप गरजेचं आहे, तरच तो एकसारखा रंग येतो. नाहीतर ज्यावेळेस आपण गुलाबजाम घरी बनवतो, एका साइडने डार्क रंग येतो आणि दुसऱ्या साइडने फिका पडतो. याचं कारण एकच आहे, की आपण गुलाबजाम एकसारखा असं तळून घेत नाही. तर यासाठी असं ढवळणं, वर-खाली करणं खूप गरजेचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आणखीन थोडासा डार्क रंग झालाय. या रंगावरती आपल्याला गुलाबजाम अजिबात काढायचे नाहीयेत. आपण थोडासा जास्तच डार्क करणार आहोत. आता हा रंग तुम्ही बघा. हा अगदी रेग्युलर गुलाबजामचा रंग आहे. या रंगावरती सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता.
जो बाजारामधला रेग्युलर गुलाबजामुन असतो तोच आहे. पण इथे थोडासा डार्क मी करून घेतलाय. मला असे गुलाबजामुन खूप जास्त आवडतात, डार्क रंगावाले. शेवटची 2-3 मिनिटं मीडियम टू हाय फ्लेम मी केली होती आणि असा मस्त एकसारख्या रंगावरती गुलाबजाम तळून घेतले. गुलाबजाम तळले की लगेचच आपल्याला हे पाकामध्ये घालायचे आहेत. यावेळेस पाक कोमट असणं खूप गरजेचं आहे. यामुळे पाक जर थंड झाला असेल तर थोडासा कोमट करून घ्या. फक्त हा पाक सुरुवातीलाच कोमट करायचा आणि नंतर तो आपोआप कोमट राहतो, कारण गुलाबजाम आपण गरम-गरम यामध्ये घातलेले असतात. तेलामधून गुलाबजाम पाकात घातले की चांगले ते मिसळून घ्यायचे पाकामध्ये आणि अशा पद्धतीने अर्धवट झाकण ठेवायचे. आता जेव्हा दुसरी बॅच आपण तेलामध्ये घालतो त्यावेळेस गॅसची फ्लेम लोच ठेवायची, कारण शेवटी आपण ती हाय केलेली असते. लगेचच गुलाबजामला रंग येऊन आतमधून कच्चा राहू शकतो. तर ही एक टिप नक्की लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने संपूर्ण गुलाबजाम आपल्या इथे तयार झालेले आहेत आणि तुम्हाला खरं सांगू, अजूनही हे कोमट आहेत तरीसुद्धा खूप रसरशीत झालेत. बनवल्यानंतर लगेचच मी हे तुम्हाला सर्व्ह करून दाखवत आहेत. प्रत्येक एक गुलाबजाम काय कमालीचा दिसतोय. आता हा गुलाबजाम कसा झालाय ते सुद्धा दाखवते. आतमध्ये कच्चा राहिलाय का? व्यवस्थित पाक मुरलाय का? हे सुद्धा तुम्ही स्वतःच पहा. आता इथे तुमच्या लक्षात येत असेल, की मस्त आतमध्ये जाळी आली आहे आणि पाकसुद्धा अगदी आतमधपर्यंत व्यवस्थित रसरशीत भरलाय. हे पहा. मस्त असा पाकाने गच्च भरलेला, अजिबात आतमध्ये कच्चा न राहिलेला, रसरशीत असा गुलाबजाम तयार झालाय, जसं काही आपण आत्ताच तो मार्केटमधून आणलाय. उभा कट करून दाखवला, आता आडवा सुद्धा तुम्हाला कट करून दाखवते. यामुळे परफेक्ट अशी तुम्हाला यामधली जाळी, पाकाचं प्रमाण हे व्यवस्थित दिसेल. कोणतीही शंका मनात न घालता जशीच्या तशी ही रेसिपी फॉलो करा. अजिबात तुमची रेसिपी फेल होणार नाही. दिलेल्या सगळ्या टिप्स जशीच्या तशा फॉलो करा, म्हणजे असा रसरशीत गुलाबजाम तुम्ही सुद्धा अगदी सहज बनवू शकाल. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि भरपूर सोपी सुद्धा वाटली असेल. रेसिपी आवडली तर कमेंट करून मला नक्की कळवा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी सुद्धा शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका गोड रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.